कधी हे काम नाही केलं तर झाड नाही होऊन राहिलं, कंबर दुखून राहिली. शांती कशी करते कोणजी नाही बापा. काय करतो दादा? झाडून खराट्यानं झाडतं का? मी झाडलं असतं. झाडाची काही गरज नाही आहे, पण आता सुनंदा येणार आहे म्हणते. सुनंदा एकटी आली तर काही नाही, जवाई येणार आहे. आणि ह्या केव्हा येते कोणज्यानी? तोपर्यंत म्हणलं झाडून झुडून पाणी टाकून देतो अंगणात. आणतो पाण्याचा पाईप आण, मी झाडून टाकतो खराट्यानं चांगलं. नाही नाही, तू काल झाडतो ना मी. आज येणार आहे का सुनंदाताई? तर म्हणे ते आजच येतो. तर माहित नाही, अजून फोन नाही आला तिचा. एक दिवस कोण नाही म्हणलं उद्या ये म्हणून. ह्या दोघी जणी उद्या येऊन जाते तर काही टेन्शन नाही होतं. मग म्हणलं नसन का, तसंच म्हणलं मी तिला उद्या ये, ह्या तारखेला येऊन राहिल्या. मग नाही बाई येणं देते, मग आम्हालाही काम नाही आहे का? पहिले तर आमचा कार्यक्रम उरकून घेते आणि मग जायला पाहिजे. तर वहिनीनं गावाले अशी खूप बोलली ते, म्हणून म्हणून राहिलो आता काय होते ना काय नाही. येते का तर आज? अजून फोन नाही आला. असं कर तू, आजचे दिवस खिचडीच लावून दे. खिचडी लावून दे, मी झाडझुडकी करतो. येईन घेईन फोन तर समजन. मग मग पाहू काय करायचं आहे काय नाही. खिचडी कायले करतो ना, भाजी पोळ्या? नाही नाही, कायले भाजी पोळ्या करतो? कर खिचडी. मला वाटते रात्रीच्या 4-5 पोळ्या असन बी. हो काल जास्तच झालते. चल मी खिचडी मग लावत बसीन, पोळ्याचा नाश्ता करतो चांगला, खाऊन घेऊ आपण आणि मग पाहू. हो पोळ्याचा चिवडा कर, घरचा चिवडा आहे थोडासा. राहू दे झाडा गिडाचं, कर आराम. हे करतो आता, आणलं ना अर्ध, करून टाकतो पूर्ण. शांताताई, पद्मा, हे काय ना, कुठून आल्या या दोघी? ताई तुम्ही कुठे गेलत्या? किती पाहून राहिली मी. अचानक गायब झाल्या, कुठे गेल्या कुठे गेल्या? अहो लय लंबी स्टोरी झाली. कायची स्टोरी झाली बापा? हे आपण नाही का तिथं देवं गिवं घेतलं, ते फोटो गिटो हे घेतले, माळा गिळा, तिथून दिन्यानं ग्रीसपाने गेलते का? मग पद्याले ना मोहितले बरं आणतो म्हणे, ते आलेच नाही. हो पद्यानं मोहित तर रूमवर आला. हेच तर मग मला वाटलं येई आहे तिथं रस्ता माहीत, येईन हे. आणि मग त्याला नंबरही माहीत होतात, कोणाला नाही कोणाला विचार नाही येईन. आपण थांबलो आणि घरी येऊन इथे येऊन गेलो. तर तू अंदर रूममध्ये होती आणि मी इथं बसली होती बाहेर. तर इथंच मला पद्माचा फोन आला. पद्माचा फोन आला तर पद्मा म्हणते इथं एक पोरगी हरवली आहे आणि दिनेनं दिसपा आहे तिथं. पद्माला कशी दिसली? मी तिथून चालली होती तर मी दिन्याला दिसली. दिन्याने मला आवाज दिला काकू काकू करून. मग मी गेली तर मग ती पोरगी लहानशी रडून राहिली होती. मला पाहून थोडीशी चूप झाली, काय वाटलं माहीत नाही. तर मग तिला आम्ही बिस्किट दिलं, दूध येतं म्हणे. मग एका ठिकाणी दुसरीकडे नेलं आणि बसवलं, शांत केलं तिले. आणि मग मी शांताबाईला फोन केला. मग शांताबाई आईनं अनाऊन्समेंट हे ते केलं. त्या पोरीची आई भेटली, मग तिने नेलं, म्हणून एवढा वेळ झाला. बरं झालं पद्मा तू त्याला भेटली म्हणून. त्या दोघांजणं काय केलं असतं नाही तर? मी नसती भेटली तर कोण ना कोणी भेटलंच असतं ना, त्याने केलाच असता कोणाला फोन. कोणाचा भरोसा करतं कोण कसं भेटलं असतं? तर तरी बी आता एक क्रिस्मान दिण्यात आलाच नाही तुमच्या संग. माझ्यासोबत चंदा होती ना, तर त्याची बासुरी राहिली होती घेऊन, आणि तिच्या पोरली काहीतरी पाहिजे होतं, म्हणून आम्ही दोघीजणी येऊन गेलो. आणि चंदा त्याला बाजारात घेऊन हिंडून राहिली आता. असं आहे का? तरी पोरगी रडे असन. हो रडलीच असती ती जास्त, पण पद्माच्यानं लय शांत राहिली. मग तिची आई आली, फक्त काय घेऊन घ्यायलेच हात सोडली म्हणते तिला खाली, तुरकून बाहेर पळाली ती पोरगी. लहानशी होती ती ना खर्चाची. फोन करू तर कवरेज बी नाही होतं. पाटलिंग काकू म्हणते मी आराम करतो, माझ्याकडे कालपासून पाय दुखून राहिले. तर म्हणते ये म्हणते तू पाहून. मी म्हणलं मी आली इथं पाहून आली तेव्हाची, कोणीच दिसून नाही राहिलं. म्हणलं मी जाईन, आणखी चुकमुक नाही झाली पाहिजे. हो मला मी दांदरला येऊन गेली, आम्ही दोघीच जणी होतो चंदाने मी. चाललं गेलो आम्ही. मग तर उद्या काही राव पद्मा तुनं चांगलं काम केलं. त्या पोरीची आई भेटून दिली आणि दिन्याने ग्रीष्मानं कोणाला पाहिलं असतं? कधी कधी नंबरही आठवत नाही पोराबा राहिले. कोणी तुम्ही केलं असतं ते काम. आता पोरगी होय तर मला तेवढी ते किव दया येईनच ना. वेळेस किती काम केलं महापूरची, मला तशीच वाटलं मी हरवली होती तर महापूरले कसं वाटे असं. करा तुम्ही गोष्टी. मी रीताले उठली काय तर पाहतो आमच्या खोलीत आणि पाहतो तिले, ती मला वाट पाहून आली असं. हो हो जा. आणि आम्ही उद्या चाललो तर तुला कसं काय चालतं का आमच्यासोबत? सांगतो आता ते काय म्हणते तर आमची तिकीट कन्फर्म झाली का नाही झाली तर. ठीक आहे मग जा. अहो तुला सांगायची आठवणच नाही राहिली.
मी आली येते तिथंच होती उभी तर मला फोन आला यायचा का सुनंदा आणि जवाई येऊन राहिले म्हणून. तर बोलावलं मी म्हणलं बोलावलं म्हणजे काय आम्ही काय जवळपास आहे का 10 किलोमीटरवर येऊ. तिकीट झाली आम्ही उद्या येईन. केव्हा येऊन राहिल्या त्या का माहीत आजच येते का उद्या येते. तर आपण उद्या निघू तर परवा सकाळी पोहोचू. विचारू का मा भावाले आजची तिकीट जमून संध्याकाळची तर मग बाकीच्या नाही म्हणून एवढ्या घाईघाईन चालल्या येईन त्या. आपण दोघीजणी चाललं जाऊ आहे ना. पाटलीन काकू हे अर्चना गिर्चना समजते त्याला चंदाली समजते. नाही नाही एका आईने आलो एका आईनेच जाऊ. आता उद्या तर निघायचंच आहे आपल्याला. हो ते आहे म्हणा गोपालपुरी पाहायला जाऊ म्हणे. तर आज आता चाल सगळ्याजणी जाऊ आणि तयारी करून निघू. मग थकले खूप पप्पाच पण जाऊ द्या काही राहो. चंदा ह्या पद्मानं चांगलं काम केलं. एवढी बी ते वाईट नाही आहे पण तिला थोडंसं हे भाव पाहिजे जराशी शायनी आहे. नाही तर काय मग तिला मन आहे ना. काय काय घ्यावं लागेल आपल्याला. काय घ्यावं लागेल साडी कपडे लत्ते तर घ्यावंच लागेल. जवळ आहे म्हणते तर अंगठी म्हणते पप्पा. तर अंगठी काय समजून नाही राहिलं. जवाई तसा समजदार आहे पण सुनंदा ताईच म्हणा ना अंगठी घ्यायला लागते जवाईले. मगच्या पहिले घेतली होती त्या अधिक मासात वेळेस थोडी घेणार आहे. आता सोनं किती महाग झालं. जाऊ द्या कपडे लत्ते घेऊन येऊ आणि ते ढोंडफळं म्हणते ते करायला लागन. आणि भाषायले ते दिवायक आपण त्या दुकानातून मस्त तिथं पंत्या गिनत्या होत्या त्या आणायला पाहिजे होत्या. चालन का संध्याकाळी जाऊन घेऊन येऊ. हो घरी जाऊन तरी घ्यास लागेल ना. ते अष्टतळणात का प्लेटा तर याच्या काम तांब्याच्या त्या घेतल्या असत्या त्याच्या भरून द्यावं लागते ते ढोंडफळं. नाही तर अनरसे तर आता घरी जाऊन तांदूळ गुंदूळ टाकून अनरसे तर होणार नाही. पुरणाची ढोंडफळच करावं लागेल. तसंच करू. त्या प्लेटा घेऊन येतो मी 2. मी कायले मी येईन ना. आई हे पाय बसुरी मस्त बसुरी आहे. तुला काय आणलं हे चंदा कुठं चालली हे घेऊन. एवढं मोठं हे आणलं तुला का म्हणते गुणसारखं घगरा वय वाटते. आजी मी किंमत हे केली तर चांगला आहे ना. पहा बरं आपल्याकडे भेटत नाही. आता म्हणलं अधिक महिना आहे महिन्यानं त्याला बोलावतो घरी जाऊन तर तिला देईन म्हणलं. ह्या पाणी भरायला काय किती चांगलं आहे आणि का आपल्यापेक्षा इकडे सस्ता भेटला. काय तुला तरी अक्कल आहे. तुले नंदले बोलावीन तर देईन म्हणून आणि आम्ही आम्ही काहीच नाही घेतलं. तुमच्या नंदेला खायला पाहिजे. तुमची नणद लखपतीच आहे. माझी नणद बिचारी गरीब आहे. गरिबीचं श्रीमंतचं नाही आहे पण द्या तर लागेल ना. आताच फोन आला मला आत्ताच ये म्हणे संध्याकाळच्या तिकीटनं. वाटतं माय तिकीटनं म्हणतो संध्याकाळच्या बसनं. काहून एवढ्या घाईनं नंदेचा फोन आला बहिणी चालत यायले. म्हणलं असं येऊन राहिली तुम्हाला काही फिरायला भेटते हे भेटते ना. मी येऊन राहिली माही काही हे नाही. आमची नणद माहीतच आहे. हो तर म्हणून आम्ही विचारच करून राहिलो गड्या. म्हणलं 2 प्लेटा घेऊन द्या द्यासाठी. बाकी इथं घेईन म्हणा कपडे लत्ते. त्या दुकानात मस्त आहे प्लेटा आहे ताटं गिटं निरंजन दिवे खूप आहे. अधिक महिन्याचे आहे ना. चाल द्या लागणार तरी संध्याकाळी. आता कुठं आपल्या संध्याकाळची कोणती बस भेटून राहिली. उद्याची तिकीट आहे उद्याच जाऊ. आई मस्त वाटून राहिलं आपण राहून 1-2 दिवस. याने काही फिकर नाही अभ्यासाची की. मी तर मस्त मला शाळेचे का सामान घेतले 1-2 पण यानं काहीच नाही घेतलं. तसाच आहे बाई तो ग्रीष्मा तसाच आहे. काय करतं मला अंदर बाहेरच उभं राहू. पद्मानं म्हणतो आज सुनीता वहिनी चांगलं काम केलं. ते पोरगीले यायले मदत केली. ह्या दोघांनं काय केलं असतं नाही तर कोणाच्या हातात लागली असती. एवढी चांगली पोरगी होती सुंदर. ते बरं झालं पद्मानं लय मदत करू लागली यायले. राहतेच कोणाच्या हातात काही चांगले गुण का वाईट गुण. आपण कोणतं चांगलं राहतो.